नमस्कार. मी मंगला आवडकर. माझं मंगला आजीच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल आहे आणि मी त्यावर लहान मुलांना गोष्टी सांगते आणि मोठ्या भगिनी बांधवांनासुद्धा काही प्रसंग, काही अनुभव आणि काही ललित लेख किंवा गोष्टी असं सांगते. आज आता मी एक ललित लेख वाचून दाखवणार आहे, जो मीच लिहिले आहे. तर लेखाचं नाव आहे साक्षात्कार. काय नाव आहे? साक्षात्कार. तर आमच्या घरात नवीन भाडेकरू आली. नवीन लग्न झालेलं जोडपं. त्या गृहस्थाची आई ही अधूनमधून यायची. अशीच एकदा किल्ली ठेवायला म्हणून गेले तर गप्पा चांगल्याच रंगल्या. बाई फारच देवाधर्मात रंगून गेलेली होती. गीता, ज्ञानेश्वरी, स्वाध्याय, रामनाम लेखन असं बरंच कार्य त्या करत होत्या. मलाही नाही म्हटलं तरी अध्यात्माची आवड होती. मग काय, दोघींचे सूर जुळले. पत्रिका अगदी 36 गुण जमली. एकदा मी गच्चीवर कळ्या तोड्याला गेले. त्या समोरच होत्या. त्यांच्याकडे गावाकडून खेड्यातली एक 9वारी पातळ नेसलेली बाई आलेली होती. त्यांनी माझी ओळख करून दिली. यांना भगवद्गीता पाठ आहे म्हणून, आणि त्या बाईची ओळखही मला करून दिली. त्या गावाकडं रोज मातीकाम करायच्या. संध्याकाळी घरी आल्यावर स्वयंपाक पाणी करून भजन आणि रात्री 11 वाजेनंतर ज्ञानेश्वरी वाचायच्या. रात्री 2 वाजेपर्यंत वाचून पुन्हा 5 वाजता उठून उद्योग सुरू. मला हे ऐकून खूप आश्चर्य वाटलं. मी त्यांना म्हटलं, ज्ञानेश्वरी अवघड आहे, समजते का? तर त्या पटकन म्हणाल्या, त्यात काय झालं न समजायला, मराठी तर आहे, मला गीता मात्र येत नाही. मी शिकलेली नाही, पण गुरुगृही राहून मी ज्ञानेश्वरी शिकले. माझी जमेची बाजू काय, तर गीतेचा 18 अध्याय मुखोद्गत आणि थोडी अध्यात्माची आवड असूनही मला ज्ञानेश्वरी शिकायचीच आहे. मी BA मराठी असून खरोखर त्या बाईच्या पायाचे तीर्थ घ्यावे, साष्टांग दंड घालावा असं वाटलं मला. पण झालं उलटंच. तिनेच पटकन माझे पाय धरले. का तर मी उच्चवर्णीय आणि मला गीता पाठ म्हणून. तिच्यासमोर मी म्हणजे बोलका शंखच नाही का? तर काय, त्या अल्पशिक्षित बाई ज्ञान, विनय, रुजुता, श्रद्धा, कितीतरी गुणांचा मला साक्षात्कार झाला. तर असा हा मला साक्षात्कार त्या एका खेड्यातल्या अशिक्षित बाईकडून घडला. तो मी आपल्याला प्रसंगात सांगितला. धन्यवाद.